डबा भर. होतोय डबा. ऐका. होतोय? हा होतोय. अरे मग किती टाइम झाला तुला दिसतंय का कळतंय का? किती टाइम झाला म्हणजे मी काय मशीन नाही काम करायला सारखी सारखी थोडा वेळ लागेल थांबा जरा. मी तुला मशीन म्हणलो का? आता तिथं बाकीच्या लेट गेलं ना तिथं सहाय करावं लागतं टायमिंगचं. हा मग मी काय करू? मला भाजी करायला काही नाही कशी बशी भाजी ऍडजस्ट करते इकडून तिकडून मला भाजी आणायला पैसे द्या 500 रुपये. माझ्या काय बापाचं कंपनी काय ती? मग कोणाची कंपनी आहे? मग करा ना बापाची करा तिच्या पोरीशी लग्न. काय बोलते तू? तुला जमन का तसलं कोणाबरोबर लग्न केलं कसं ते का लग्न करीन माझ्या बरोबर? अहो पैसे पाहिजे पैसे इथं पैसेच नाही भाजी आणायला काहीच नाही घर कसं चालवतात माझं मला माहिती एवढं सगळं ऍडजस्ट करतात मी तुम्हाला भाजी तुम्हाला डबा पण नाही ऍडजस्ट करतायत का? अरे आता बोफळा आणला होता की बोफळ्याची भाजी केली मग ती 3 दिवस झालं भोपळ्याचीच भाजी खातोय आपण कळतंय का तुम्हाला? शेळे भाकरी याचे तुकडे केले असते तरी खाऊन गेलो असतो मी. आणि डब्याला तुम्हाला परत ताजं ताजं लागतं ना तुम्हाला सगळं. अरे काय नवरा आहे का काय? मी काम करतोय तुला की कामाला मग तुला कळत नाही का? मग मी पण गेले असते ना कामाला एवढी सुंदर बायको भेटली तुम्हाला लग्न करतानाच मला विचार करायला पाहिजे होता. मला एक श्रीमंत मुलगा भेटला असता चांगला एवढी भारी बायको भेटली तरी तिला असं ठेवताय. एखादा राजकुमार भेटला असता मला माहिती का? मग करायचं ना लग्न का स्वप्नात तुला तेवढंच येते राजकुमार पैसा गादीव पैसे त्याच्यात लोळण घेते काय तू? हा मग गादीवर लोळण्यासारखीच आहे मी पैशात कळलं ना तुमच्यासारख्याशी लग्न केलं हीच चूक केली मोठी. देते सोडून मला वाऱ्यावर दे जा गरजच नाही तुमची मला फक्त पैसे पाहिजे मला काहीच माहित नाही मला नेकलेस करायचंय माझ्या किडनॅप फिडण्या इकडून तिकडे मी मला सोन्याचा नेकलेस करायचंय तुम्ही तिकडे काही करा मला पैसे आणून द्या. तुला डबा द्यायचाय का? आता ही भाताचं काय हिग्याचं काय करू? भात लावायचंय त्याचा अजून मला डब्याला वेळ तू लागणार एकटीच का करायचंय कोणासाठी तुली? तुमच्यासाठी तर चालू आहे ना एवढं सगळं. आता काय माझ्यासाठी इतक्या लांब येणार आहे का तू डबा घेऊन? मग तुम्ही चाललाय का लगेच? मग काय तुला मॅनर्स फिनर्स आहे का नाही रे? मॅनर्सची गोष्टी नका करू मग काय माझ्यापाशी. करू? मी इतके ऍडजस्ट करते तरी तुमचा मॅनर्स काही ना काही चालूच असतंय. बघितलं का ही मोबाईल किती फुटलाय? हा मग मी काय करू माझ्याकडे तर मोबाईलच नाहीये तुमचा तरी फुटलेला आहे तरी माझ्याकडे मोबाईलच नाही मी काय करू मग? तुमच्याशी फोन करायचं म्हणलं तरी शेजारच्या बाईकडे जावं लागतंय मला एवढी घाण परिस्थिती आली माझ्यावर. मला मोबाईल पाहिजे आता मला मोबाईल पाहिजे. मला काय माहिती ना तुम्ही कामाला चल तुला बी लावून घेतो कुठेतरी. मी काही नोकर नाही तुमची घरात पण काम करायचं बाहेर पण काम करायचं कंटिन्यू काम 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 मरू काय मी आता? एक तर मेच खायला व्यवस्थित नाही तुम्हाला फक्त खायलाच मागितलं मी तुझ्याकडून कसलीच अपेक्षा केलेली नाही. मला काय माहित नाही मला पैसे पाहिजे आजच्या आज मला पैसे पाहिजे सगळे. मला नेकलेस घ्यायचे आणि मोबाईल घ्यायचा मला बाकी काय माहित नाही तुम्ही आणून द्या मला पैसे. लोक जगण्यासाठी करते तर चैनीच्या वस्तू तुला पाहिजे. तुम्ही मरा तुमच्या किडनी विका काही करा मला काहीच घेणं नाही मला पैसे पाहिजे. नवरा गेला तरी जमन चालतंय तुला पैसे पाहिजे. हा मला पैसे पाहिजे. काय पुरायचं काय त्या पैशात तुला? मला राणीसारखं राहायचंय एकतर जगतात अजूनपर्यंत लई किड्या मुंगी सारखं जगत आले आता बाद झालं लई डोक्यात हेडॅक झालं. राणीसारखं राहायचं स्वतःच कष्टावा असावा राणीसारखं राहायला कुणावर राज्य करायचं तुला असलं यायचं दलिंदर वणी करायचं काहीतरी. जपळा नका राहू भांडे आपटू नको बरं का तू. फेकून दिन भांडे जास्त नाही बोलायचं राहतीये ना तेच नशीब समजायचं. उपकारच करते माझ्यावर. हा मग काय नेऊ मोकळा काय नेऊ? मग नका नेऊ कटकट नुसती आलेत एकतर ह्यांच्या नशिबाला का मी आले बाबा. तो दुसरा मुलगा भेटला होता त्यांना फक्त 1 लाख हुंडा द्यायचा होता माझ्या बापाला तेवढं पण नाही कळलं. यांच्या पदरी बांधले रे काय करू देवा मी आता. नितीन आणलेच टेन्शन मध्ये दिसते नक्की काय झालंय? काय सांगणार मॅडम फक्त जेवणाच्या डब्यासाठी माझी बायको जर भांडणं करत असेल म्हणजे तिला फक्त पैसे पाहिजे आणि पैसे कुठून आणणार मी? माझा साधा मोबाईल फुटलेला आहे मला पगार वाढे का मला प्रमोशन भेटलंय ते तुमच्या हात आहे तुम्हाला माहिती. एवढं काम करून जर मला सुखाचा एक घास नाहीये तर काय अपेक्षा आहे? अरे पण तू एकटाच नाहीये माझ्याकडे कामाला मला 35 जण सांभाळायचे प्रत्येकांना बघायचं म्हटल्यानंतर मी माझ्याकडून पण एवढं नाही ना होणार. मी तुम्हाला कुठं दोष देतो? मी माझ्या बायकोला एवढे पैसे कशासाठी पाहिजे ती म्हणते स्वतःला विका पण पैसे आणा एवढं इथपर्यंत बोललीस आत्ता कोणत्या अपेक्षेने मी सांगायचं तिला. काय वाटतं समजून सांगितलं नसेल मी कोणासाठी करतोय एवढं करून पण जर मला जर अपेक्षेने मी कोणत्या अपेक्षेने घरी जावं मला ही पावलं सुद्धा घराकडे जातं असं ओढत नाहीत माझे. तुझी खूपच वाईट परिस्थिती आहे रे
मग तू एक काम का नाही करत, तिला काहीतरी जॉब वगैरे करून काय नाही सांग. सगळं म्हणलं तू बी जॉब कर, काय अडचण नाही. मी माझ्या मॅडमला म्हणतो मी की मग काहीतरी वर्क, पण काहीच नाही. माझ्याकडूनच अपेक्षा आहे, फक्त पैसे पाहिजे. कुठून आणा पैसे आणा, बाकी स्वतःला विका. एवढं अवघड म्हणल्यानंतर खूपच अवघड होतंय रे. याला पर्याय पण नाही माझ्याकडे. मी काय करू शकतो अशा वेळेस? लग्नाला किती वर्ष झाले? 4 वर्ष. अरे बापरे. मग तर पैशावरनं तुमच्यामध्ये वाद होतात, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही ना? पैसाच तिच्यासाठी सर्वस्व आहे. तिला पैशात अशी लोळायचंय, कुठून आणणार मी एवढं? प्रमोशन तर तुझं एवढं लवकर नाही होणार, पण माझ्याकडे एक पर्याय आहे. हा ये बाहेर. ही माझी बॉस होती, आता कोण आहे मग? आता माझी बायको आहे. म्हणजे तुमचं पहिलेच चालू होतं काय? तू ऐकून घेशील का? तुला पाहिजे, तुला मी पाहिजे नाही, तुला फक्त पैसे पाहिजे होते ना. ही पैशाने भरलेली बॅग मी याच्या बरोबर लग्न केलेले. हक्की पैशाने भरली आहे? अरे बापरे, एवढे पैसे! बघितलं? आता माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. बस हा? एवढंच पाहिजे मला. आता तुझा आणि माझा संबंध संपला. जा जा, काही गरज पण नाही संबंधाची. मला जे पाहिजे आता ते करेल मी. तुला राहायचं असलं इथं राहा, मला खोली मोकळी करून देतो. ठीक आहे, तुम्ही राहू शकता की. मला एवढे पैसे भेटलेत, मी बंगला बांधेल आता नवीन. जा जा जा, तुमचं तुम्ही करा, काय करायचंय. आजपासून पैसे तुझे, पण नवरा माझा असणार. घे त्याला, मला असं पण काही घेणं नाही त्याचं. जा. अरे एवढी भारी बॅग, माझे पैसे. बघितलं डोळ्याने? जा तुम्ही आता. आणि ऐक, आम्हाला दोघाला प्रायव्हसी पाहिजे. घ्या घ्या, जे करायचं ते करा. माझे पैसे, माझे पैसे. जाऊ दे, तू इकडे कुठेतरी जा, नाही तर तुला मी कुठं निघून जायचं असं तो, आणि मला काय विचार संपत. अगं बाई, माझे पैसे. आणि हा सारखं सारखं डिस्टर्ब करू नको. आता मी माझी रूम लावतोय. हा ठीक आहे ठीक आहे, जा जा जा, तुम्ही जा. आता मी आता काय काय करू? पहिले मला मंगळसूत्राचं काय गरज आहे आता? एक छानसा डायमंड नेकलेस करते आणि एक बंगला बांधून घेते. आता यांच्यापासून वेगळं राहायचं म्हणलं, एक मस्त बंगला आणि त्यात मी महाराणी सारखी. अरे बापरे. हा हॅलो, कसं काय? बरं बरं बरं, मी येते, लगेच येते. हो, यांना घेऊन येते लगेच. काय झालं? अहो त्यांना बाहेर पाठवा ना. अहो माझे बाबा आजारी आहेत, त्यांच्या संग जायचं, गरज आहे मला त्यांची. प्लीज. तुमचा बाबा आजारी आहे ना, पण आमचा ऑलरेडी प्लॅन झालेला आहे ना, आम्ही बाहेर जाणार आहे. मला त्यांना घेऊन जायचं, प्लीज. हो पाठवा ठीक आहे, त्यांना. तुम्ही एकटे जावा ना, एवढं काय त्याच्यात? अहो त्यांची गरज आहे मला, बाबांनी सांगितलं त्यांना घेऊन या म्हणून. अहो पण तुमच्या बाबांनी सांगितलं, पण आमचा ऑलरेडी प्लॅन झालेला आहे. अहो पण तुमच्या पहिले तो माझा नवरा आहे ना. हा पण तो विकलाय मला. काय म्हणली तू? यांच्या पहिले माझा नवरा आहे तुम्ही. नवरा कस काय? अरे तुला पैसे दिले, पैसे पाहिजे होते ना. तू पर किडनॅप फिडणं नाही, काय निघाली आता दिले ना तुला, आता नाही काही. अहो माझे बाबा आजारी आहे, गरज आहे मला तुमची. हे बघा, आपल्याला बाहेर जायचंय. तुला इथं राहायचं असलं तर राह. ही तुला आधीच सांगितलं नाही. तुला बंगला फिंगला काय घ्यायची होती तिकडे घे, कुठं घ्यायची तिकडे. अहो ऐका ना, माझे बाबा पडलेत पायऱ्यांवरून. कोणाला मग? कोण आहे? मी नाही ओळखी कोणाला. ही माझं आता मला फिरायला जायचंय, तसलं नको सांगू. ते खूप आजारी आहेत, प्लीज माझ्या संग या फक्त. मला काय नाही नाही, तू आता बस काय लावू नको. आता आमचा टाइम झालाय. तू इथं दारात असं खोडा घालू नको. माझ्या संग चला प्लीज. चल, मी ओळखीत नाही तुला. मला नको आहे तुमचे पैसे, मला फक्त अरे मी दिलेत तुला पैसे, कसं काय असं बोलते तू? हे घ्या तुमचे पैसे, तुम्हाला परत घ्या. मला फक्त माझ्या संग चला तुम्ही, मला तुमची गरज आहे. अरे तुला जसा बाबा पाहिजे, तुला माझी गरजच नाही, तर मी कशाला पाहिजे मग? अहो ते खूप आजारी आहेत, त्यांनी मला सांगितलं तुम्हाला घेऊन या. मी तुमच्या पाया पकडते, प्लीज या माझ्या संग. हे बघ, पाया फे काय पडू नको, इतकं काही टोकाचं घेऊ नको. आम्हाला फक्त तुझे डोळे उघडायचे होते, कळलं का? हा, आता कळलं का माणूस किती महत्वाचा आहे ती? चूक झाली माझी, माफ करा मला. हे तुमचे पैसे तुम्हाला परत घेऊन टाका. आम्ही काही लग्न नाही केलं, फक्त तुझे डोळे उघडायचे होते. काय एकटा घेऊन काय करणार तू एवढे पैसे? चुकलं माझं, चला ना माझ्या संग प्लीज. हा येतो मॅडम, थँक्यू. थँक्यू. आणि पैसा सर्व काही नसतं. अहो, आपला माणूस आपल्यापाशी आहे हीच लाख मोलाची वस्तू आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. थँक्यू मॅडम, माझे डोळे उघडले. जाऊ द्या, तुम्हाला तुमची जाणीव झाली ना, हेच खूप आहे.
चल नितीन, येते मी. चल. चल चला जाऊ आपण. करला